नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासामध्ये सेंद्रिय शेतीमधील प्रकरण क्रमांक 6 सेंद्रिय शेतीत जीवाणूचे महत्त्व हा पाठ पाहत होतो. त्याच्यामध्ये जीवाणूचं महत्त्व आणि कोणकोणत्या प्रकारचे जीवाणू असतात त्यांची कार्यपद्धती या भागाचा अभ्यास केला होता. तर आजच्या तासामध्ये आपण जैविक पुनर्वापराचे चक्र कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये नायट्रोजन चक्र आणि कार्बन चक्र या दोन चक्राचा समावेश होतो. प्रामुख्याने बघा, जी काही उपजाऊ जमीन असते, ज्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन निघू शकतं किंवा निघतं, अशा जमिनीमध्ये पिकाची मुळे, पालापाचोळा, सूक्ष्मजीव इत्यादीपासून जैविक घटकाची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही वाढ होत असताना सूक्ष्मजीवाचे कार्य फार महत्त्वाचे असते. या सूक्ष्मजीवाच्या मध्ये प्रामुख्याने कार्बन 50%, ऑक्सिजन 35%, नायट्रोजन 5%, हायड्रोजन 5%, राख व 5% असते. रासायनिकदृष्ट्या हा जैविक भाग पिठूळ स्वरूपामध्ये असतो किंवा तंतुमय पदार्थ, तेलयुक्त पदार्थ, प्रथिने इत्यादीच्या मिश्रणाने बनलेला असतो. उदाहरणार्थ पाणी, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया, मिथेन इत्यादी. बघा, सर्वसाधारणपणे जी काही उष्णकटिबंधात जमिनी येतात, परंतु त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, अशा भागामध्ये जैविक घटकाचं प्रमाण हे कमी असतं. अंदाजे 1% हे प्रमाण असू शकते. जास्त पावसाळी भागात जैविक पदार्थाचे प्रमाण 2 ते 3% असते. जमिनीची सुपीकता राखण्यासाठी जमिनीमध्ये जैविक घटकाचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते. त्यानंतर जमिनीत जैविक घटकाचे संधारण प्रामुख्याने वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण क्षमतेवर अवलंबून असते. निसर्गात हे कार्बन चक्र सतत चालू असते, त्यामुळे वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण व कर्बग्रहण क्रिया यामध्ये समतोल राखला जातो. जैविक पुनर्वापराच्या चक्रात प्रामुख्याने नायट्रोजन चक्र व कार्बन चक्र यांचा समावेश होतो. बघा, जी की वनस्पतीसाठी आवश्यक असलेले कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन या दोन चक्राचा आपल्याला या पाठामध्ये प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. बघा, वनस्पतीचं जीवन पूर्ण होत असताना किंवा वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. त्याचबरोबर वनस्पतीची निकोप वाढ होण्यासाठी नायट्रोजनची देखील आवश्यकता असते. वातावरणामध्ये जर बघितलं आपण तर नायट्रोजन हा 78% असतो, मात्र जमिनीमध्ये याचं प्रमाण कमी असतं. म्हणजे निसर्गामध्ये किंवा वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78% असते व कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फक्त 0.02% इतकं आहे. तर ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणामध्ये 21% आहे. तर आपल्याला आता याच्यानंतर नायट्रोजन चक्र कशाला म्हणायचं, नायट्रोजन चक्रामध्ये काय काय येतं किंवा जी सायकल कशी तयार होते, नायट्रोजन वनस्पती कशा प्रकारे वातावरणातील मिळवतात आणि परत वातावरणामध्ये कशा प्रकारे सोडतात किंवा वातावरणामध्ये नायट्रोजन हा परत कसा मुक्त होतो किंवा काही नायट्रोजन हा शेवटी सागर तळाच्या बुडाशी जाऊन स्थिरावला जातो. बघा, वातावरणामध्ये सुमारे 78% नायट्रोजन असते, परंतु हिरव्या वनस्पतींना त्याचा प्रत्यक्ष उपयोग करता येत नाही. म्हणजेच काय, तर नायट्रोजन वनस्पतीला घेता येत नाही. नायट्रोजन या स्वरूपामध्ये वनस्पती घेऊ शकत नाही. तर त्यासाठी त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर होणं आवश्यक असतं. नायट्रेट म्हणजेच काय, ज्याला आपण नत्र म्हणतो, युरिया. बघा, पावसाळ्यामध्ये काय होतं बघा, वनस्पतींना हवा असलेला नायट्रोजनयुक्त झाडांच्या द्रावण रूपात शोषण केला जातो. शरीरातील प्रथिनाचा तो एक प्रमुख घटक आहे. हिरव्या वनस्पतीवर उपजीविका करणाऱ्या अन्य सजीवांना तो वनस्पतीकडून मिळतो. बघा, ज्यावेळेस वनस्पती हा नायट्रोजन वातावरणामधले घेते किंवा त्याचा उपयोग करते, त्यावेळेस त्या वनस्पतीचा शरीराचा तो भाग बनला जातो. नायट्रोजन म्हणजेच प्रथिने तयार करण्याचं काम वनस्पतीच्या शरीरामध्ये आणि मानवाच्या शरीरामध्ये हा नायट्रोजन करत असतो. ज्यावेळेस वनस्पतीचं सेवन मानव किंवा अन्य सजीव करतात, त्यावेळेस काय होते की हा नायट्रोजन मानवाच्या शरीरामध्ये समावला जातो किंवा मानवाच्या शरीराचा एक तो हिस्सा बनला जातो किंवा एक भाग बनला जातो.
वीज चमकल्यामुळे वातावरणातील नायट्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होते. या नायट्रोजन ऑक्साईडचा पाण्याबरोबर संयोग होऊन नायट्रस तयार होते. बघा, ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ढग निर्माण होतात, ढग आपण म्हणतो मोठमोठ्यानं गरजायला लागलेत. हा गरजत असताना एकमेकाला ढग आदळल्यानंतर वीज चमकली जाते किंवा मोठा प्रकाश पडला जातो. तर अशा वेळेला काय होते, वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन्हीचा संयोग होतो आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होते. जेव्हा हे नायट्रोजन ऑक्साईड तयार होते त्यावेळेस हे पावसाचे जे पाणी आहे, या पावसाच्या पाण्यामध्ये ते मिसळलं जातं किंवा त्याच्याबरोबर त्याचा संयोग होतो आणि नायट्रस तयार होते. नायट्रेट पाण्यात विरघळत असल्यामुळे त्याचे वनस्पतीकडून शोषण केले जाते. म्हणजे वनस्पतीला जो नायट्रोजन होता वातावरणामधील 88%, हा वनस्पतीला स्वतः घेता येत नव्हता. मात्र हा पावसाच्या पाण्याबरोबर वनस्पतीपर्यंत पोचून पाण्यामध्ये विरघळल्यामुळे तो वनस्पतीला सहज शोषून घेता येतो किंवा तो वनस्पती सहजपणे त्याचा वापर करू शकतात. जीवाणू, निळे हिरवे शेव यासारखे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजन विविध रासायनिक पदार्थात स्थिरीकरून त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की नायट्रोजन गोळा करणारे जे काही जीवाणू आहेत त्याच्यामध्ये अजॅक्टोबॅक्टर असेल, अझोस्पेरिलम असेल, बाजरकिया असेल, रायझोबियम असेल. तर हे काय करतात की वातावरणामधील जे नायट्रोजन आहे वनस्पतीच्या मुळाशी स्थिर राहतात आणि वातावरणातील नायट्रोजन कलेक्ट करण्याचं काम करतात. बघा, या ठिकाणी एक सायकल दिलेली आहे किंवा एक चक्र दिलेलं आहे. आता ह्या वातावरणातील जे नायट्रोजन आहे याची निर्मिती किंवा ह्याचा प्रवास शेवटपर्यंत सागर तळामध्ये होतो. याची निर्मिती होत असताना बघा, विजाचं चमकल्यामुळं काय होतं की नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो आणि या नायट्रोजन ऑक्साईडचा पाण्याशी संपर्क आल्यानंतर नायट्रेट्स तयार होते आणि हे नायट्रेट वनस्पती सहज शोषू शकतात किंवा सहज घेऊ शकतात. आणि हा जो नायट्रेट आहे ज्यावेळेस वनस्पतीने शोषून किंवा वनस्पतीकडून शिल्लक राहिलेला आणि पाण्यामध्ये विरघळलेला शेवटपर्यंत त्याचा प्रवाह किंवा त्याचा अंत हा सागर तळामध्ये खोल बुडाला जाऊन तो स्थिरावला जातो. त्यानंतर बघा, वातावरणातील नायट्रोजन विनायट्रीकरण करणारे जीवाणू म्हणजेच जे असे काही जीवाणू आहेत की जमिनीमध्ये वाढतात आणि त्या वातावरणातील नायट्रोजनचं विनायट्रीकरण करतात आणि त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. त्यानंतर नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्मजीव हे देखील वातावरणामधील नायट्रोजन कलेक्ट करण्याचं काम करतात. ज्यावेळेस नायट्रेट हा वनस्पतीच्या किंवा मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यानंतर त्याचे प्रथिनं तयार होतात आणि ज्यावेळेस मानव असेल किंवा वनस्पती असेल ती मृत्यू पावल्यानंतर किंवा वनस्पती कुजल्यानंतर त्याची अमोनियामध्ये निर्मिती होते. त्याचा अमोनिया तयार होतो आणि ह्या अमोनियाचं परत नायट्रेट तयार होतं. काही नायट्रेट वनस्पतीने शोषलं जातं किंवा काही नायट्रेट परत नायट्रेटच्या स्वरूपामध्ये जमा होतं आणि शेवट त्याची सायकल सागर तळामध्ये येऊन थांबली जाते. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सुद्धा अमोनियाची निर्मिती होते. अमोनियापासून परत नायट्रेट तयार होतं आणि नायट्रेटपर्यंत झाल्यानंतर नायट्रेट तयार होतो आणि शेवटी सागर तळाला येतो. बघा, मानवाच्या शरीरामध्ये नायट्रोजन आपण सहजासहजी घेऊ शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाही. मात्र मानवाच्या किंवा वनस्पतीच्या शरीराचा एक तो महत्त्वाचा भाग आहे किंवा मानवाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस मानव मृत्यू पावला जातो त्याच्या शरीरामध्ये जो प्रथिनाच्या स्वरूपामध्ये नायट्रोजन स्थिरावलेला असतो तो नायट्रोजन काय होतो परत वातावरणामध्ये मिसळला जातो. बघा, सजीवाच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर कुजते आणि त्यातून निघणारा अमोनिया वातावरणात मिसळतो आणि त्याचे नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होते. नायट्रेट जरी फार मोठ्या प्रमाणात वनस्पतीकडून शोषले गेले जात असले तरी बऱ्याच प्रमाणात त्याचे विनायट्रीकरण होते. विनायट्रीकरण होऊन त्यापासून नायट्रोजन मुक्त होऊन वातावरणात परत जातो किंवा काही नायट्रेट पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी समुद्राच्या तळाशी साठतात. अशा पद्धतीनं वातावरणामध्ये जे 88% नायट्रोजन होता तो याची सायकल किंवा याचं चक्र अशा पद्धतीनं
चाललं जातं. यानंतर पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे कार्बन चक्र. बघा, वनस्पतीच्या शरीराचा महत्त्वाचा भाग किंवा वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करतात आणि संध्याकाळी तो बाहेर सोडला जातो. बघा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अल्प असून 0.03% असते. तथापि हिरव्या वनस्पतीसाठी हा कार्बनचा मुख्य स्रोत आहे. म्हणजे हिरव्या वनस्पती तयार करण्यासाठी किंवा वनस्पतीला त्याचं अन्न तयार करण्यासाठी किंवा हिरवा रंग येण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर वनस्पतीच्या पानावर असलेल्या सूक्ष्म रंध्राद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पानात शोषला जातो. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत त्याचा पाण्याबरोबर संयोग होऊन त्यापासून कार्बोहायड्रेट्स तयार होतात. त्यातील काही कार्बोहायड्रेट्स प्रथिने व मेद तयार करण्यासाठी वापरली जातात. या प्रक्रियेमध्ये पृथ्वीवरील सर्व हिरव्या वनस्पती दरवर्षी सुमारे 20,000 कोटी टन कार्बोहायड्रेट्स अन्न तयार करतात असा अंदाज आहे. म्हणजे बघा, वनस्पतीची जी काही लहान लहान पानामध्ये छिद्र असतात, म्हणजे त्याला आपण पर्णरंध्र म्हणतो, त्याला लहान लहान छिद्र असतात. या छिद्रामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईड गोळा केला जातो किंवा शोषला जातो. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये त्याचा पाण्याबरोबर, म्हणजे ज्यावेळेस वनस्पतीची प्रकाश संश्लेषण क्रिया सुरू असते त्यावेळेस त्याचा पाण्याबरोबर संयोग होऊन त्यापासून कार्बोहायड्रेट्स तयार होतात आणि हे कार्बोहायड्रेट्स प्रथिने व मेद तयार करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे प्रथिने व मेद या दोन गोष्टी तयार करण्यासाठी कार्बोहायड्रेट्सचा वापर केला जातो आणि नंतर ही जी प्रथिने आणि मेद जो आहे तो वनस्पतीपासून मानवाच्या शरीरापर्यंत पोहोचला जातो. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं जे सर्कल आहे ते आपल्याला दाखवलेलं आहे. बघा, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कशा पद्धतीनं निर्माण होतो. ज्यावेळेस इंधनाचे ज्वलन होतं, मानव किंवा प्राणी शोषण करतात किंवा श्वासोश्वास घेतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला जातो. त्यानंतर नैसर्गिक ज्वलन आणि श्वसन, ज्यावेळेस नैसर्गिक स्वरूपामध्ये आग लागली जाते त्यावेळेससुद्धा हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला जातो. त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया होत असताना काही भाग कार्बन डायऑक्साईडचा वनस्पती परत वातावरणामध्ये सोडून देतात. त्यानंतर बघा, कोळसा, पेट्रोलियम आणि जीवाश्म इंधन यांच्यापासून सुद्धा जीवाश्मीकरण म्हणजे नेमकं काय, तर बघा, प्राचीन काळी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलं जमिनीमध्ये गाडली गेली होती. या गाडलेल्या जंगलापासून मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा आणि आपण जे आज काही इंधन मिळवतो हे इंधन तयार झालं होतं. ह्या जीवाश्मापासून तयार झालेला कोळसा आणि पेट्रोल याचं ज्यावेळेस ज्वलन होतं त्यावेळेससुद्धा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. त्यानंतर सागरी व जमिनीवरील वनस्पती या देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडत असतात. ज्यावेळेस माणूस कुजणे किंवा विघटन किंवा एखादी वनस्पती किंवा प्राणी असेल किंवा मानव असेल, ज्यावेळेस तो मृत पावला जातो त्यावेळेससुद्धा हा कार्बन डायऑक्साईड परत वातावरणामध्ये सोडला जातो. त्यानंतर शिल्लक राहिलेला किंवा पाण्यामध्ये मिसळलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो खोल समुद्रामध्ये जाऊन स्थिरावला जातो. बघा, कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणामध्ये घेऊ शकत नाहीत किंवा त्याचा वापर करू शकत नाहीत. मात्र आपल्या शरीरामध्ये जी काही प्रथिने, मेद तयार झालेले असतात किंवा कार्बोहायड्रेट्स तयार झालेले असतात, हे तयार करण्यासाठी वनस्पती काय करतात की वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात आणि परत त्याच्यापासून प्रथिने आणि मेद तयार करतात. आणि ज्यावेळेस आपण वनस्पतीचं सेवन करतो किंवा फळे असतील किंवा इतर घटक असतील त्यावेळेस ते आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचा भाग येत असतो आणि त्यापासून आपल्या शरीराची वाढ आणि विकास होत असतो. ज्यावेळेस आपण शोषण करतो त्यावेळेस बराचसा कार्बन डायऑक्साईड हा वातावरणामध्ये परत सोडला जातो. मात्र ज्यावेळेस शरीरामध्ये जो शिल्लक राहिलेला जो भाग असतो,
मानवाचे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जो कार्बन डायऑक्साईड साठलेला असतो तो शेवटी ज्यावेळेस मानवाचं किंवा प्राण्याचं शेवट होईल किंवा त्याचा मृत्यू होईल त्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड वायू सूक्ष्म जीवाणू काय करतात, त्याचं विघटन करतात आणि तो परत वातावरणामध्ये सोडला जातो. पुढं बघा, हिरव्या वनस्पती अन्नाचे उत्पादन करतात आणि त्या अन्नाचा विविध सजीवाकडून वापर होत असताना अन्नाचा काही भाग सजीवाच्या शरीरामध्ये सामावला जातो. सजीव मेल्यानंतर या अन्नाचे विविध सूक्ष्म जीवाणूमार्फत विघटन होते. या विघटनामध्ये किंवा विघटन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. नैसर्गिक ज्वलन, घरगुती ज्वलन किंवा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तयार होणाऱ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा बराच मोठा भाग समुद्राकडून शोषला जातो. त्यातील काही भाग पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी वापरला जातो. अशा पद्धतीनं आपला हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या पाठामध्ये आपण कार्बन चक्र आणि नायट्रोजन चक्र हे 2 चक्राचा अभ्यास केला आहे. पुढल्या तासामध्ये आपण नवीन पाठाला सुरुवात करू. तो पाठ म्हणजे जीवाणू खताचा विविध पिकासाठी वापर. की जीवाणू खतं कोणकोणत्या पिकासाठी वापरली जातात, त्याची वापरण्याची जी काही पद्धत आहे हा भाग आपण पुढील तासामध्ये पाहू.